मागील 2 महिन्यापूर्वी माझ्या प्रभागातील एक बाणेर हॉस्पिटल आहे, त्याचा विषय मी त्यावेळेस तुमच्या समोर मांडला होता आणि मला आशा होती, अपेक्षा होती की या पुणे शहरातील सर्वसामान्य गरिबांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आपली पुणे महानगरपालिका आणि आपण सर्वजण काम करतोय। पण आज गोरगरिबांचे जर महत्त्वाचे प्रश्न पाहिले तर त्याच्यामध्ये हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन आहेत आणि त्यातला जर आरोग्याचा विषय असेल आणि एखादं हॉस्पिटल जर त्यांना आपण महानगरपालिकेने ते कोणत्या प्रक्रियेमध्ये केले तो भाग नंतरचा आहे, पण ज्या हेतूने आपण त्यांना जे हॉस्पिटल दिलंय आणि त्या हेतूची पायमल्ली करून गोरगरिबांकडून जर त्या ठिकाणी पैसे लुटण्याचा धंदा त्या हॉस्पिटलमध्ये चालू होता, त्याचे पुरावे सुद्धा मी महानगरपालिकेला सभागृहाला त्यावेळेस दिले होते। आजही हा फोटो आहे, संपूर्ण वास्तू ही महानगरपालिकेची आहे, 1 रुपया भाडं नाही, एकही फ्री बेड त्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, साधं पुणे महानगरपालिकेचं नाव सुद्धा त्या वास्तूला दिलेलं नाही आहे। मागील काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिले होते, पण आता 2 ते 3 महिने या गोष्टीला होऊन गेले, कुठल्याही प्रकारची चौकशी त्या ठिकाणी झाली नाही। कालच्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये माननीय भीमाले साहेब होते, त्या ठिकाणी मी प्रश्न केला तेव्हा चौकशी समितीमध्ये आरोग्य विभागाचे म्हणजे ज्या आरोग्य विभागाने हे हॉस्पिटल त्यांना दिलं त्याच विभागाचे 4 अधिकारी आपण त्या ठिकाणी त्या चौकशीसाठी नेमले। म्हणजे याचा मागचा हेतू काय होता? ते जेटी फाउंडेशन आहे ते कुठनं त्या फाउंडेशनने जन्म घेतला त्याचा कुठला इतिहास नाहीये, कुठल्याही प्रकारचं सामाजिक कार्य नाहीये आणि मुळात म्हणजे त्या प्रस्तावावरती जेव्हा त्यांनी दिला त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की 2008च्या जी आपली मालमत्ता वाटप नियमावली आहे त्याच्यामध्ये शेरा होता की मालमत्ता विभागाचे 2008च्या नियमावलीप्रमाणे ते हॉस्पिटल भाड्याने द्यावं, भाड्याने नाही माहिती हॉस्पिटल प्रक्रिया करावी। मग त्याच्यामध्ये एकतर भाडं घेतलं असतं आयदर फ्री बेड दिले असते, पण असं कुठलंही 1 रुपयाही भाडं नाही आणि एकही फ्री बेड नाहीये। मुळात जो करार तुम्ही केलेला आहे प्रशासनाने 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती ती वास्तू त्या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणी मी एक सिटी स्कॅनचं सुद्धा बिल मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी पुरावा म्हणून दिलं होतं की जे 3 ते 4 हजार रुपये त्यांनी घेणे अपेक्षित होते, तिथं 12 हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी गोरगरिबांची लूट चाललेली आहे। आता चौकशीचा सुद्धा आपण आदेश देऊन 2 महिने उलटून गेले। माननीय महापौर, या विषयामध्ये खरंच आपण सत्ताधारी असाल या ठिकाणी किंवा प्रशासन असेल तर या ठिकाणी आपण काय कारवाई करणार आहोत का त्या फाउंडेशनला आपण पाठीशी घालणं, या ठिकाणी कुठला भ्रष्टाचार झालाय त्याला आपण पाठिंबा देत आहोत का, याचा असा प्रामाणिक प्रश्न एक माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी विचारत आहे। त्यामुळे मला या आजच्या सभागृहाकडून अपेक्षा आहे की मागील काही काळामध्ये आपण या हॉस्पिटलच्या चौकशीचे आदेश दिल्यामुळे मी 2 महिने हा विषय कुठं बोललो नाही, परत काढला नाही आणि आज खरं तर मला असं वाटतंय की याला कुठेतरी आपण पाठीशी घालताय आणि हा भ्रष्टाचार पुणे महानगरपालिकेमध्ये होतोय आणि तो पाठीशी घातला जातोय, तो झाकला जातोय। त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या सभागृहामध्ये ज्या मतदारांनी मला या ठिकाणी पाठवलंय तो प्रश्न मी या ठिकाणी विचारला पाहिजे, म्हणून मी आजचा प्रश्न विचारतो की आपण खऱ्या अर्थाने या हॉस्पिटलवरती कुठली कारवाई करणार आहात याचं स्पष्टीकरण द्यावं आणि आपण मागच्या 2 महिन्यामध्ये या प्रकरणामध्ये काय चौकशी केली याचा खुलासा प्रशासनाने करावा। धन्यवाद।